आज आपण बोलणार आहोत जपानमधील इचिकावा सिटी झूमध्ये जन्मलेल्या एका छोट्या जपानी माकडाबद्दल, ज्याचं नाव आहे पंच. 26 जुलै 2025 रोजी जन्मलेला पंच जन्मानंतर लगेचच आईकडून नाकारला गेला. पण तुम्हाला माहिती आहे का, हे का घडलं? जपानीज मॅकॅक्यू सारख्या प्रजातींमध्ये बाळ नाकारण्याचं प्रमाण एकूणच साधारण 1 ते 8% दरम्यान असतं. पण जेव्हा आई ही पहिल्यांदाच बाळंत होते, म्हणजे प्रेमीपॅरस मदर होते, तेव्हा हे प्रमाण काही अभ्यासांमध्ये 30 ते 40% पोहोचू शकतं. कारण त्या प्रजातीमध्ये पहिल्या बाळंतपणात आईमध्ये मातृत्वाची इन्स्टिंक्ट पूर्णपणे विकसित झालेली नसते. तिला बाळ कसं धरायचं, दूध कसं पाजायचं, संरक्षण कसं द्यायचं, हे सामाजिक अनुभवातून शिकावं लागतं. त्यातही जर प्रसूती कठीण असेल, उष्णतेची लाट असेल किंवा ताण असेल, तर ती बाळाला स्वीकारण्यात अयशस्वी ठरू शकते. या लाडक्या पंचच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. तो कमकुवत झाला, एकटा पडला. पण झूच्या कर्मचाऱ्यांनी त्याची हाताने काळजी घेतली. त्याला एक चांगलं मऊशार प्लश असं ओरांगुटान खेळणं दिलं आणि पंच त्या खेळण्याला घट्ट मिठी मारून झोपू लागला, त्याच्यासोबत खेळू लागला. तो क्षण जगभरातील लोकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. आज हळूहळू त्याला इतर माकडांच्या टोळीत सामील केलं जात आहे. सुरुवातीला त्याला अडचणी आल्या, पण आता काही माकडं त्याला स्वीकारत आहेत, त्याची ग्रूमिंग करत आहेत. पंचची कहाणी आपल्याला शिकवते, निसर्गात कधी कठोर निर्णय घडतात, पण प्रत्येक शेवटामागे एका नव्या सुरुवातीची शक्यता दडलेली असते. ही होती पंचची गोष्ट. पुन्हा भेटूयात पुढच्या संडे स्पेशलमध्ये. तोपर्यंत किरण बोलतोयला फॉलो करत राहा.